हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन पाहणार आहोत आणि ती देखील खूप सोप्या पद्धतीमध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे। कुठल्याही साइजसाठी तुम्ही ही डिझाइन या पद्धतीने करू शकता। त्याचबरोबर या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, तर तो देखील तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात अगोदर काय करायचे, बॅक पार्टचा जो मेन ब्लाउज पीस आहे, जे कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर जॉइंट करून घ्यायचा आहे। तर बघा, जो मेन कपडा आहे त्याच्या उलट बाजूकडे मी हा अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि याला सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे आणि मग साइडने जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे। बघा, अस्तर जोडताना आपल्याला व्यवस्थित जोडायचा आहे, त्याला कुठेही फुगा नाही आला पाहिजे, तिरकं नाही बसलं पाहिजे किंवा त्याच्यावर चून वगैरे नाहीत पडायला पाहिजेत। अगदी प्लेन अस्तर जॉइंट व्हायला हवे, नाहीतर तुम्ही साइडने त्याला बॉल पिना लावून सुद्धा अस्तर जॉइंट करू शकता जर सिल्कचा कपडा असेल तर। तर इथे बघा, मी साइडने एक्स्ट्राचा जो काही कपडा होता तो कट करून काढलेला आहे आणि हा बॅक पार्ट सरळ बाजूकडून फोल्ड केलेला आहे आणि याला अशा पद्धतीने मी सेंटर लाइन मार्किंग करून घेत आहे। तर बघा, सेंटर लाइन अगदी व्यवस्थित मार्क करायची आहे, आपल्याला खूप महत्त्वाची आहे। तर बघा, इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे मी आणि उंचीसाठी मार्किंग करत आहे 12 इंचावरती। पॅच बसवायचा आहे आतमध्ये, 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला असा बॉक्स करून घ्यायचा आहे। बघा, 12 इंच उंची आणि 2.5 इंच गळा रुंदी। 12 इंच ही गळ्याची उंची नाही, पॅच बसवण्याची उंची आहे। तर इथे मी असा हा बॉक्स करून घेतलेला आहे, आतमध्ये पॅच येईल, त्यामध्ये आपण आपली गळ्याची उंची फिक्स करू शकतो। आता सगळ्यात अगोदर आपल्याला या बॉक्समध्ये अशा पद्धतीचा पान शेप मार्क करून घ्यायचा आहे। किती पाहिजे तेवढा ब्रॉड किंवा छोटा तुम्ही करू शकता। याच्या बाहेरून तुम्हाला 1 इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, मी 2.5 इंचावरती खालून मार्क करत आहे, 2.5 किंवा 3 इंचवर करू शकता किंवा वरून गळा उंचीचा मार्क सरळ टाका तुम्ही। मी 9.5 इंचावरती गळा उंची ठेवलेली आहे, 9 इंच उंचीचा याचा गळा तयार होणार आहे। तर एवढा आपला हा पॅच येईल। तर इथे मी अशा पद्धतीने याला मार्क करून घेतलेला आहे। तर आता हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे आपल्याला असं डार्क करून घ्यायचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते। दुसऱ्या बाजूकडे ते सेंटर लाइन मार्क करून घ्यायची आहे। बघा, इथे पूर्ण गळा आपला मार्किंग झालेला आहे दोन्ही बाजूकडचा, कारण आपण याला आतून कटिंग करत नाही, पूर्ण शिलाई करून घेतो आणि मग कटिंग करतो आणि ही खूप सोपी पद्धत आहे। हा पेपर आपल्याला अस्तरवरती अशा पद्धतीने अगोदर जॉइंट करून घ्यायचा आहे। साइडने एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे फोल्ड करण्यापुरता ठेवून आणि बाकीचा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे यावरती। तर चला मग आपण पटकन साइडने जे अस्तर आहे ते फोल्ड करून घेऊयात। तर बघा, तुम्ही नवीन असताल ना तर या पद्धतीने नक्की ट्राय करा। कशा पद्धतीने जर गळे तुम्हाला येत नसतील, अवघड वाटत असतील आतल्या बाजूकडून पेपर कट करून, तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा। नक्कीच तुमच्या ब्लाउज गळ्याचं फिनिशिंग आणि फिटिंग अगदी परफेक्ट येणार आहे, अजिबात कमी जास्त होणार नाही आहे मेजरमेंटमध्ये। आता जी आपण सेंटर लाइन मार्क करून घेतलेली होती बॅक पार्टसाठी, त्या सेंटर लाइनला या पॅचवरची किंवा या पेपरवरची जी लाईन आहे ती मार्क बरोबर अशी मिळवून ठेवायची आहे आणि जो आपण पान शेप मार्क केलेला आहे पहिला, त्यावरून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघा, मी अशा पद्धतीची ते शिलाई देऊन घेते। व्यवस्थितरित्या आपल्याला यावरून शिलाई अशी करून घ्यायची आहे। तर बघा, इथे शिलाई देऊन झाली आहे। त्याच्यानंतर आतून आता याचं कटिंग करायचं आहे। तर 1/2 इंच मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे। शिलाईच्या साइडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून एकसारखं ठेवायचं आणि कट करायचं। आतला पॅच सेपरेट तयार करणार आहे, अगोदर हा आपला पान गळा तयार होईल। खूप सोपी पद्धत आहे, परफेक्ट आहे। असाल तरी देखील तुम्ही ही डिझाइन नक्की बनवू शकाल आणि खरंच फिनिशिंग सुद्धा खूप छान येणार। आता इथे बघा, तो पॅच मी साइडला ठेवलेला आहे कट करून। त्याच्या अगोदर आपण हा पोर्शन जो आहे तो तयार करून घेऊयात। पूर्ण गळ्यावरती असे कट द्यायचे आहेत आणि याला आतल्या बाजूकडे फोल्ड करून वरून त्याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, मी कट दिलेले आहेत सगळीकडे व्यवस्थितरित्या। आता मी याला आतमध्ये फोल्ड करून घेते
आजची ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्या ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करायच्या असतील तर त्याच्यासाठी इथे मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही घेऊ शकता। आपल्या ब्लाऊजच्या कटिंग ज्या आहेत ते 28 ते 42 साईजपर्यंत आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त तुमची साईज हवी असेल सिंगलमध्ये तर ती सुद्धा तुम्हाला मिळेल। किटच ऑर्डर केला पाहिजे असं काही नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे भेटतील। इथे मी हा फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि जो पॅच आपण कट केलेला होता तो पण इथे घेतलेला आहे। फोल्ड बाजूकडे फोल्ड व्यवस्थित ठेवली आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे। वरच्या बाजूकडे आपल्याला जसा आहे तसा मार्क करायचा आणि साइडने याला वाढवायचा आहे। अगोदर जसा आहे तसा असा मार्क करून घ्या आणि बघा साइडने 1 इंच असा वाढवून घ्या। खूप सोपी पद्धत आहे पॅच बनवण्याची, खूप परफेक्ट फिनिशिंग येतं यामध्ये। आणि बघा केलेल्या मार्किंग प्रमाणे याला असं कट करून घ्यायचं आहे। नवीन लोकांना खूप अवघड वाटतात पॅच डिझाइन बनवायला, तर अजिबात अवघड नाही, खूप सोप्या असतात आणि या पद्धतीने जर बनवलं तर फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट येणार आहे। त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही। आता हा जो पेपर आहे तो आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आणि सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे याच्यावरती। बघा आपल्याकडे ब्लाऊजच्या कटिंग ज्या आहेत ती कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज या सगळ्या तुम्हाला भेटणार आहेत। तर नक्की मला मेसेज करा आणि या ब्लाऊजचं जे फ्रंटचं कटिंग स्टिचिंग आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथे मी कॉन्ट्रास्ट रंगाचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या सरळ बाजूकडे मी हा जो पेपर होता तो ठेवला। अस्तर बघा त्याचं मध्यभागी आलेला आहे, वरती पेपर आहे आणि खाली मेन कपडा आहे। मेन कपड्याची सरळ बाजू वर आहे। अशा पद्धतीने ठेवून मी फक्त वरच्या बाजूकडे शिलाई देऊन घेतली। इथे असे कट द्यायचे आहेत आणि याला पलटी करून आपल्याला साइडने पूर्ण शिलाई करून बंद करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही काठांचा वापरही करू शकता, जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचे काठ असतील शिल्लक तर काठांचा वापर करून इथे तुम्ही हा पॅच बनवू शकता। पण आता या ब्लाऊज पीसला फक्त एका बाजूकडेच काठ आलेले होते आणि ते बाहीसाठी वापरले, त्यासाठी इथे असा कॉन्ट्रास्ट रंगाचा वापर करून मला हा पॅच बनवावा लागलेला आहे। तुम्ही पण जर असं नसेल तुमच्याकडे काठ वगैरे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरून पॅच बनवू शकता किंवा साडीचा कपडा वापरून। पण याची साडी देखील अगदी ब्लाऊज पीस सारखी म्हणजे लालच होती, म्हणून हा मी कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे। सेंटर मार्क करायचे आहेत बघा बॅकला दोन्ही भागांना आणि मग बरोबर सेंटरला व्यवस्थित मॅच करून ठेवायचं किंवा पुन्हा एकदा असं फोल्ड करून कुठपर्यंत हा पॅच आला पाहिजे याचं पण तुम्ही असं मार्किंग करू शकता, म्हणजे तो अगदी परफेक्ट बसेल। बघा इथे मी असं घडी मारून ठेवला, मार्क करून घेतलं, दुसऱ्या बाजूकडे पण तसंच मार्क केलं। आता बरोबर हे दोन्ही पॉईंट मी बघून हा पॅच जॉईंट करते, म्हणजे हा जो पॅच आहे तो खालीवर होणार नाही आणि कमी जास्त पण होणार नाही, अगदी परफेक्ट असा ठेवून घ्यायचा। एका बाजूकडे पिन लावायची आणि या बाजूकडून आपल्याला जॉईंट करायला सुरुवात करायची आहे। बघा किती सोपी पद्धत आहे पॅच जॉईंट करण्याची। असं नसेल येत तर जो आपला आतला तुकडा जो होता पहिला कट केलेला तो पण इथे तुम्ही त्याच्यावरती ठेवून साइडने 1/2 इंचाचा गॅप ठेवून मग तुम्ही जॉईंट करू शकता, पण त्याच्यापेक्षा पण ही खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या। डबल शिलाई देऊन घेते पॅचसाठी मी। आता याला लेस लावायची आहे, कंबरपट्टी लावायची आहे, टक्स शिलाई देऊन घेते। 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे। बघा साइड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड करते आणि तिथे अशा पद्धतीने टक्स शिलाई देऊन घेते। प्रत्येक साईजसाठी टक्सची हीच पद्धत आहे। आता याला कंबरपट्टी लावून घेऊयात। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघा पूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर यानंतर तो अपलोड होईल, तिथे तुम्ही पूर्ण कटिंग आणि शिलाई या ब्लाऊजची बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुमच्यासोबत डिझाईन शेअर केलेली आहे। आता याला असं किनारीला शिलाई करून घ्यायची आहे। बघा इथे किनारीला शिलाई देऊन झालेली आहे आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये कंबरपट्टी बसलेली आहे। आता आपल्याला लेस लावायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या ब्लाऊज पीसच्या कलरप्रमाणे कोणतीही चॉईस करू शकता। आता याला आम्ही गोल्डन घेतलेली आहे आणि याच्या साइडने लावते आहे। डबल राऊंडमध्ये लेस लावणार आहे जेणेकरून डिझाईन आहे ती छान दिसेल। काठपदर साडी आहे तर त्याप्रमाणेच याला डिझाईन करायचं आहे। बघा कुठल्याही काठपदराच्या साडीसाठी तुम्ही ही डिझाईन करू शकता, पैठणी साडीवरच्या ब्लाऊजला करू शकता।
अशा पद्धतीने लेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लावून आणखीन त्याचा लुक सुंदर करू शकता। अगदी किनारीला लावायची आहे आणि लेससाठी पण मी नेहमी सांगत असते की लेसवरती डबल शिलाई करून घ्यायची, सिंगल शिलाईमध्ये कधीही लेस लावायची नाही, कारण ती फिनिशिंगमध्ये बसली जात नाही, एका बाजूकडून उचलली जाते। तर काय करायचं, कधीही लेस लावताना लेसच्या दोन्ही किनारीला शिलाई करायची, मध्यभागी शिलाई करायची नाही, म्हणजे अगदी परफेक्ट छान अशी लेस बसली जाते। बघा मी 1 इंचाचा गॅप ठेवून दुसरी लेस लावतीये। तुम्हाला जर हा गॅप आहे त्याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही मार्किंग करून त्यावरती लेस लावू शकता, नसेल तर मध्यभागी तुम्ही तुमच्या बोटाच्या अंदाजाने गॅप ठेवून त्याच्या साईडने पण ही लेस लावू शकता, पण लेस ही सेम अंतरामध्ये किंवा सेम गॅपमध्येच लागली पाहिजे, कमी जास्त नको। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट साईडची लेस मी लावून घेतलेली आहे आणि इथे आता यावरती डबल शिलाई देऊन घेते। याच्यासाठी मी लटकन आहे ते कपड्याचे करणार आहे आणि नॉट जे आहे ती रेडीमेड वापरणार आहे। तुम्ही कपड्याचे पण वापरू शकता, पाठीमागच्या गळ्याला लावून घ्यायचे ते। तर तो भाग मी यामध्ये नाही दाखवत, तुम्हाला मेन डिझाईन दाखवलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट। कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता, कुठल्याही आकाराची डिझाईन तुम्ही बनवू शकता। तर नक्की ट्राय करा। तुमची डिझाईन कशी झाली मला सांगा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझी ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। कमरेवरती पण लेस लावून घेतलेली आहे याची मी, आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन झालेली आहे। ब्लाउज पीसमधला कपडा अजिबात शिल्लक नव्हता, त्यामुळे आम्ही हा कॉन्ट्रास्ट कपडा एक्स्ट्राचा वापरून ही डिझाईन बनवली आणि अगदी परफेक्ट झालेली आहे। असा एक आपण पॅच पण इथे लावू शकतो जेणेकरून आणखीन डिझाईन उठावदार दिसेल। तर बघा खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे। पूर्ण ब्लाउजच्या कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ अपलोड होईल यानंतर, तर नक्की तो देखील बघा। आणि ब्लाउज पॅटर्नसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज करा। प्रिन्सेस कट ब्लाउज आम्ही हा असा बनवलेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।